चॅनलमध्ये आपले स्वागत। नुकतेच गुंठेवारी विरोधात सातारा देवळाई नागरिकांचे साखळी उपोषण संग्रामनगर उड्डाणपुलाखाली सुरू केले। ज्यावेळेस सातारा देवळाई शहरामध्ये हे करायचं होतं, एक का नगरसेवक होतो की विरोध करत होतो मी त्या महानगरपालिकेमध्ये सातारा देवळाईला घेऊ नका म्हणून। मला माहिती आहे आज चेन्नईमध्ये मी 2000 पासून नगरसेवक, काका 24 वर्ष नगरसेवक। यावेळेस 18 खेडी महापालिकेत घेतली चिकलठाणा की विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेते असताना मागच्या दिवसांमध्ये त्यांनी सातारा गुंठेवारीबद्दल प्रश्न तरी विचारला होता, परंतु आपल्या इथल्या लोकप्रतिनिधीने का प्रश्न विचारला नाही गुंठेवारीबद्दल या सभागृहामध्ये? तर सभागृहामध्ये कायदा बनतो, सभागृहामध्ये जर कमी जाणं करत होतं तर या सभागृहामधूनच हे कायदा दुरुस्त होणार आहे। आपण इथे किती बसलो काका, आपण किती जण टाळ हे बाजू बसलो तर आपण टाळकेत मारायचं तो आपण कायदा रद्द होणार नाहीये। आपल्याला वरवरची लढाई सुद्धा लढावं लागणार आहे, कारण की आपण आता इथले लोक सगळं सुशिक्षित आहे, इथे सगळे सभ्य नागरिक आहे, अत्यंत नियमाचं पालन करून पोलिसांनी सांगितलं ऐकलं असतं तर आजपर्यंत आपल्याला निश्चित काहीतरी पदरात पडलं असतं। त्याबद्दल मी परत एकदा क्षमस्व। आणि आपण जो लढा उभाराल त्याकरता सातारा देवळाई परिसरातील नागरिक आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत हे मी ग्वाही देतो। आणि सातारा देवळाई परिसरातील नागरिकांना एकच आव्हान करतो, कुणीही गुंठेवारीला घाबरू नका आणि गुंठेवारी करू नका। बुलडोजर आलं कुणाच्या दारात तर सगळ्याच्या पुढे मी उभा राहील ही गॅरंटी देतो। राजूभाऊ शिंदे स्वतः उभे राहतील, त्यामुळे कोणीही त्यांच्या आमिषाला बळी पडू नका, गुंठेवारी करू नका। ना 50% ना घरावर बुलडोजर येईल याची कुणीही चिंता बाळगू नका। सर्व नागरिक समितीच्या पाठीशी राहा, राजूभाऊ शिंदेच्या पाठीशी राहा, आपलं काम निश्चित होणार आहे हे लक्षात ठेवा। धन्यवाद। सातारा देवळाईकरांचा एकच निर्धार, शासनाने आपल्या शासनाने सांगितलं की 50% माफ करतो म्हणून, परंतु माझ्या माहितीप्रमाणे हा राज्य सरकारचा कायदा असल्या कारणाने हा विधिमंडळामध्येच हा कायदा कमी जादा किंवा शिथिलता देता येते। त्याकरता ह्याला महापालिकेचे आयुक्त किंवा हे काही मालक ह्या महापालिकेत असू शकत नाही। जर तुम्ही 50% कमी करू शकता तर मग 100% तुम्ही कमी का करीत नाही, हा त्यांना एक माझा प्रश्न आहे। त्यानंतर 50% ज्यांनी भरलेत मग त्यांना तुम्ही बाकीचे पैसे वापस देणार आहे का? हा 1-2 नाही तर 4-5 त्यांच्याकडे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत। ज्या लोकांनी गुंठेवारी नियमित केली त्यांच्या घरावरती मग आरक्षण येतं कसं, हा त्याच्या मागचा येतोय। आणि सगळ्यात अवघड आहे, सगळ्यात अत्यंत दुर्दैवी म्हणजे त्यांच्याकडून बॉन्ड करून घेतला जातोय की तुमची प्रॉपर्टी ही इलिगल आहे म्हणून, अनधिकृत आहे म्हणून। म्हणजे स्वतःची प्रॉपर्टी स्वतः अनधिकृत घोषित करण्याची वेळ सातारा देवळाई वाशीवर येते, अत्यंत चुकीचं आहे। आणि हा असा पुन्हा कायद्यापुढे नियम नाही की आपली प्रॉपर्टी आपण स्वतः अनधिकृत म्हणून लिहून द्यायची। मला असं वाटतं की हे मुद्दामून आताच सणासुदीचे दिवस असतील किंवा निवडणुकीच्या पिरियडमध्ये असं का होतंय असा माझा प्रशासनाला सवाल आहे। हा कोण्या लोकप्रतिनिधीला फायदा करण्यासाठी किंवा एखाद्या पक्षाला फायदा करण्यासाठी होतंय का? कारण की आता नागरिक वैतागून लोकप्रतिनिधी यांच्याकडे जातील आणि मग लोकप्रतिनिधी सांगतील मागच्या 50% केलं होतं आता तुम्हाला 100% करतो, पण तसं म्हणल्याने कायदा पण किंवा कमी जादा होत नसतो। हे आता 50% आपल्याकडून भरून घेतील आणि नंतर इलेक्शन निवडणुका झाल्यानंतर अजून 50%च्या नोटीस आम्हाला येतील, याची आम्हाला 100% खात्री आहे। कारण की कायदा विधिमंडळात बनतो, महापालिकेचा त्याचा काही संबंध नाही। म्हणून आपल्याला ही फसवणूक महानगरपालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वतीने होत आहे। म्हणून मी प्रशासनाचा या सगळ्याच्या वतीनं धिक्कार आणि निषेध करतो की त्यांनी कोणाच्याही म्हणजे कोणाच्या बोलण्यावरती कोणत्या सांगण्यावरती ऑटो रिक्षा सातारा देवळाईमध्ये फिरू नये आणि कोणत्याही घरावरती जप्ती किंवा त्यांना तोडण्याचं धाक दाखवू नये। येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये आचारसंहिता लागेलच, त्याच्यानंतर हा कायदा विधान भवनामध्ये त्याची दुरुस्ती केली जाणार आहे। आणि मला असं वाटतं की आपण सातारा देवळाईकरांनी
हा जर कायदा दूर केला ग्रामपंचायतीमधला तर ह्या पूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीला लागू होईल आणि एक आपला आदर्श सातारा जवळ महाराष्ट्रामध्ये ठरल आणि कायदा 100% आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही अशी आपल्याला मी या प्रसंगी आश्वासन देतो. तुम्ही 2015 पासून या लोकांसोबत आहे आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही नेतृत्व करा, आता पुढची भूमिका काय राहणार आहे? असं आहे की आता मागच्या वेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा उपोषणाला बसले होते सर्व मंडळी. त्यावेळेस सुद्धा आमरण उपोषणाला बसण्याची आमची तयारी होती, परंतु 5 तारखेची वेळ आम्हाला दिली होती. 5 तारखेला तुमचं पालकमंत्री जे आता खासदार झाले त्यांनी सांगितलं होतं की मीटिंग घेऊन एक मार्गी लावू, परंतु पालकमंत्री पद सुद्धा गेलं, खासदार झाले तरी सुद्धा ते आले नाही किंवा ते त्यांचे आमदार आले नाही किंवा कोणत्या प्रशासनाच्या आता इतके गेल्या महिन्याभरामध्ये इतके निर्णय झालेत शासनाचे जे पुढं होऊ शकत नाही. लाडकी बहीण सारखी योजना आली ती पुढं ती सांभाळू शकत नाही, ती सुद्धा त्यांनी घोषणा केली, परंतु गुंठेवारीबद्दल एक शब्दही इथल्या आमदारांनी किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्या आमदारांनी उचलला नाही. आणि ह्या अशा निष्क्रिय लोकांमुळं अशा आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकावरती ही वेळ येते. मग अशी आता ह्या वेळेचं जे आंदोलन आहे आता हे एकदम टोकाचं आंदोलन मला म्हणता येईल की आता जर त्याच्यामध्ये बदल केला नाही तर यांना बदलल्याशिवाय सातारा देवळाची जनता राहणार नाही. भाऊ याचा परिणाम मतदारावर होईल का? 1000% होणार आहे. आणि मला असं वाटतं की आता याच्यामध्ये माझ्यासारखे आल्यामुळं त्यांना इथं यावंच लागेल आणि काही ना काही ठोस आश्वासन द्यावंच लागणार आहे. परंतु नागरिक सुटले, नागरिक ठरेल कोणामुळे झालं कशामुळे झालं त्यांच्यामुळं जर झालं तर मी त्यांचा सत्कार करायला तयार आहे. कारण नागरिकावरती जे आलेला अन्याय आहे, नागरिकावरती जे गुंठेवारीचा कायद्याचा जे धाक दाखवला जातो ते दूर होईल याच्यातच मला समाधान आहे. माझं नाव असद पटेल, गुंठेवारी विरोधी कृती समितीचा एक सदस्य आहे. माझं नाव असद पटेल, गुंठेवारी विरोधी समितीचे सदस्य आहे. गुंठेवारी विरोधी आंदोलन सुरू केल्यापासून आम्ही जवळपास सगळ्याच नेते मंडळीकडे आमचे निवेदन दिलेले आहे. कोणीच नेते असे नाही की आम्ही त्यांच्याकडे गेलो नाहीत, आमचे निवेदन दिले नाही. आता सगळ्यांकडून आम्हाला ही आशा होती की आमचा प्रश्न हा मार्गी लागणार, परंतु प्रश्न काही मार्गी लागणार नाही. त्यासाठी आता मोठा लाक्षणिक उपोषण आम्ही तर सुरू केलेलं आहे आणि जनता आता रस्त्यावर उतरली आहे. सगळ्यांना वाटत आहे का गुंठेवारी खरंच रद्द झाली पाहिजे, कारण 3-4 लाख रुपये 5 लाख रुपये एका घराला गुंठेवारी करणं म्हणजे सगळ्यांना परवडणारी गोष्ट नाही. हे मध्यमवर्गीय लोक, सगळे लोक सातारा देवळे परिसरात राहतात. सगळ्या लोकांच्या नुसार मागणी होती तर गुंठेवारीसाठी आपण एक मोठं जनांदोलन उभं केलं पाहिजे. तसं मग आमची समिती मिळून सगळेच याचं सगळे नाव घेणं आता शक्य नाही. सगळ्यांनी मिळून एकत्रित झाले आणि काय करायला पाहिजे सगळ्यांनी विचार केले. ते गुंठेवारी विरोधी कृती समिती आम्ही नेमली आणि त्यानुसार आम्ही आमचा आता गुंठेवारी विरोधात जे कार्य करत आहोत. आता यापुढे आम्ही लाक्षणिक उपोषण करून थांबणार नाही, तरी आम्ही सरकारला याचा जाब विचारणार आहोत. कारण तुम्ही का जनतेकडे लक्ष देत नाही? सातारा देवळे परिसर हा एवढा मोठा परिसर आहे, जवळपास 1.25 लाख लोकसंख्या या परिसरात आहे. एवढ्या मोठ्या लोकांचा, एवढ्या मोठ्या जनतेचा हा प्रश्न आहे, तर या सरकार याकडे का लक्ष देत नाही हे आम्ही प्रश्न सर्वजण मिळून सरकारला विचारणार आहोत. आणि या आंदोलनात सहभागी झालेल्या कोणी राजकीय नेते असन, कोणी पण असन, पण सगळ्यांचा हेतू एकच आहे. एक जन आदमी म्हणून, एक जन काय म्हणणार त्याने, एक सामान्य नागरिक म्हणून आपण या आंदोलनात सहभागी झाला आहे असं सगळ्यांचा विचार आहे. वेगवेगळे विचाराचे राजकीय पक्ष येणार, समर्थन देणार, आम्हाला आश्वासन देणार, सगळ्यांचं वेलकम आहे. परंतु जे मार्ग लावणार आम्ही त्याच्या मागे असणार हे तुम्हाला मी शब्द देतो. आणि यापुढेही आमचं आंदोलन आणखी जोमाने सुरू राहील. आणि सर्व नागरिक आता वेळात वेळ काढून आलेले आहेत. मी सगळ्या नागरिकांचा मनापासून धन्यवाद करतो. या पहिले पण आम्ही लाक्षणिक उपोषण केलं होतं, जवळपास 1 महिन्याचा कालावधी त्याला झाला आहे. कारण आम्ही त्यानंतर काही स्टेप घेतली नाही. आम्हाला आश्वासन भेटले होते, आपले सन्माननीय पालकमंत्री होते आपले जिल्ह्याचे, त्यांनी आम्हाला म्हटलं होते की आम्ही मिटिंग घेऊ आणि तुमचा गुंठेवारीचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, परंतु तसं आमचं काही झालं नाही. आता मी पण एक राजकीय पक्षाचा नेता आहे, परंतु मी आता जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर बसलो आहे आणि जनतेचे समस्या ग्रहित धरून मी आज इथं उपोषणाला बसलो आहोत. या भागाच्या आमदाराकडे तुम्ही पाठपुरावा केला आहे का? आम्ही जवळपास सगळ्यांकडे आमचे निवेदन गेलेले आहेत आणि सगळे त्या परीने प्रयत्न करत आहोत. आम्ही कोणाला दोष याच्यात देणार नाही. आम्ही नागरिक मिळून फक्त एवढंच निर्धार करणार आहोत तर आमचा प्रश्न लवकर यांनी मार्गी लावला पाहिजे. पुढची भूमिका काय राहणार आहे कृती समितीची? आमची पुढची भूमिका अशी राहणार आहे, आम्ही सगळेजण मिळून आता आज लाक्षणिक उपोषण केले. आता याच जाब विचारण्यासाठी आता काल आम्ही देवेंद्र फडणवीस गृहमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री शहरात आले होते. मी पिंगळीकर साहेब,
अवचारताई आणि चित्रावर साहेब आम्ही चौघं त्यांना काल भेटून बोललो बाबा जनतेचं आता जे काय म्हणणार त्याला जनतेची सहनशक्ती आता संपत आली आहे. तुम्ही आश्वासन दिले आम्ही ऐकत आलो. यापूर्वी आम्ही मुंबईला पूर्ण ताफा घेऊन गेलो होतो. जवळपास 40 लोक मुंबईला गेलो होतो. तरी आम्हाला फडणवीस साहेबांनी सांगितले होते की लवकरच आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावू, लवकरच मंत्रिमंडळात आम्ही निर्णय घेऊ. परंतु तसं काही झालं नाही. आता आम्ही हेच आशा करतो की त्यांनी लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावा. आमच्यामुळे त्रास नको, पण आम्ही त्रास देत नाही म्हणून तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळेला त्रास द्याल असं चालणार नाही. ते खटकावून सांगण्याची वेळ आता आपली आलेली आहे आणि म्हणून आपण आज